मला प्रत्येक वेळी वाटायचं की जनता मला ह्या निवडणुकीच्या वेळी मला विसरणार नाही, हा माझा आत्मविश्वास होता. ह्या निवडणुकीत मी माझ्या खिशातले जर विचारात घेतलासा तर 2.25 ते 2.5 लाख रुपये खर्च केलेले आहेत. मी माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं वरदान कोणाला म्हणतोय तर ते तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन, प्रांत ऑफिसच्या दारात ते वडाचं झाड हेच आमचं ऑफिस होतं. घरातनच त्यांना कायम सातत्यपूर्वक काकी सांगत होत्या, अमर पोरगा आपला आहे, त्या पोराला घेतलं पाहिजेत. 5 ला मी पंचायत समितीच्या दारात असत होतो. मला अभिमान वाटतोय माझ्या बरोबर पंचायत समितीचा 100 स्टाफ सकाळी 5 वाजता पंचायत समितीच्या दारात येत होता. ज्यावेळी प्रकाशराव चव्हाण ज्यावेळी विधानसभेला उभारलेले होते त्यावेळी पूर्ण सगळं मॅनेजमेंट असेल किंवा पूर्ण जे काही नियोजन असेल हे सगळं अमर चव्हाणांच्याकडे असायचं. मग ती निवडणूक कशी होती? एक तर राष्ट्रवादीमध्ये तुम्ही चांगले म्हणजे पहिल्या फळीतले कार्यकर्ते म्हणून ओळखलं जायचं, पण भडगाव गणातून तिकीट का नाकारलं तुमचं पक्षाने? नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे आपलं स्वागत आहे. कारभारी लईबारी हा एपिसोड आपण लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आपण करत आहोत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय. धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड आपण केलेला होता आणि आपण आता कारभारी लईबारी हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जे यश मिळवलेलं आहे अशा उमेदवारांच्या मुलाखती, अशा उमेदवारांचं जे काही अजेंडा आहे, आश्वासने जी सांगितलेली आहे ती कशा पद्धतीने पूर्तता होणार आहे, काय अजेंडा असेल, काय लोकांना सांगणार आहेत, काय भावना आहेत, मतदान झाल्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या, विजय संपादन केल्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या, किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर थोड्या दिवसामध्ये अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत. अनेक वर्षापासून किंवा गेल्या 5 वर्षामध्ये जी सत्तेत सरपंच होते त्या सरपंचांच्या मुलाखती, असे विविध अनुषंगाने हा जो एपिसोड आहे हा एपिसोड आपण प्रेक्षकांच्या समोर सादर करणार आहोत. कारभारी लईबारी या एपिसोडचं नाव आहे आणि या कारभारी लईबारी या एपिसोड मध्ये पहिल्यांदाच हा एपिसोड आपण साजरा करतोय आणि या पहिल्यांदाच या एपिसोड मध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे जे की फक्त जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये या उमेदवाराची चर्चा झालेली आहे. कारण त्यांनी 6432 म्हणजे रेकॉर्ड तोड मतही मिळवलेले आहेत आणि रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. असे म्हणजे महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले सर्वांचेच लाडके, अगदी सर्वसामान्य जनतेच्या मनातील अगदी व्यक्तिमत्व ओळखले जाणारे अमरदादा चव्हाण आहेत. महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे ते सदस्य झालेले आहेत. 6432 मतांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे. असं जे मतदान मिळालेलं आहे, हे लीड जे मिळालेलं आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची दखल घेण्यासारखं लीड मिळालेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे अमर चव्हाण यांनी. तर आपल्या या एपिसोड मध्ये अमरदादा आहेत. पहिल्यांदा त्यांचं स्वागत करूया. अमरदादा, आपला नवीन एपिसोड चालू होते, तुमच्या या एपिसोड मध्ये स्वागत करतो. पहिल्यांदा आपण तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुमचा आम्ही या लाईव्ह टुडे मराठीच्या या परिवारामार्फत आपल्याला अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो, भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. तुम्हाला कसं वाटतंय एकंदरीत हा इतका मोठा विजय संपादन केलेला हा फक्त जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये अमर चव्हाण यांचं नाव झालेलं आहे? हा विजय मी माझ्या तमाम मतदारसंघातल्या जनतेचा विजय असं समजतो. ज्या नेते मंडळींनी मला सहकार्य केलं त्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आमदार राजेश पाटील साहेब असतील, डॉक्टर नंदाताई बाबुळकर असतील, त्याचबरोबर आमदार कुपेकर काकी असतील, गोडसाखर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून भाई पताडे असतील, आमचे आदरणीय व्हाईस चेअरमन प्रकाशरावजी चव्हाण साहेब यांनी मला या निवडणुकीच्या कालावधीत ते जरी वेगळ्या पक्षाचे आणि आम्ही जरी वेगळ्या पक्षाचे असलो तरी त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं काम वेगवेगळ्या लोकांनी केलेलं आहे. मी नुसताच एवढ्याच नेते मंडळींचं नाव घेतो आणि त्याच्याबरोबरीनं जे समोर न येता सुद्धा काही लोकांनी जी मदत केलेली आहे, ज्ञात अज्ञात लोकांनी, या सगळ्यांचा जो काही विजय मला मिळालेला आहे हा विजय सर्वसामान्य जनता आणि नेते मंडळींना मी करतो. कसं वाटलं दादा एकंदरीत विजयाबद्दल? कसं वाटलं इतका मोठा विजय 6432 मत म्हणजे जोक नाही? मला होती इतकी मत? मला माझ्या जनतेवर विश्वास होता. त्याचं कारण काय, गेल्या 20 वर्षाच्या कालखंडात मी सातत्यपूर्वक प्रत्येकाच्या सुखदुःखात जाण्याचं काम आवर्जून केलेलं होतं. मला प्रत्येक वेळी वाटायचं की जनता मला ह्या निवडणुकीच्या वेळी मला विसरणार नाही, हा माझा आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर ही निवडणूक मी लढण्याचं सामर्थ्य केलेलं होतं. आणि ते ज्या पद्धतीचं माझं स्वप्न होतं त्या पद्धतीचं स्वप्न जनतेचं होतं म्हणायला काय हरकत नाही. कारण का एक हक्काचा माणूस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला पाहिजेत, की जसे माझे विचार होते की मी जनतेची सेवा केली पाहिजेत, तसा जनतेला वाटत होता आमच्या हक्काचा माणूस आपण तिथं न्यायला पाहिजेत. आणि हा विजय जनतेनं म्हणजे ह्याला विचार सुद्धा करू शकत नाही. एकेका गावामध्ये 80% मताच्या आसपास जाण्याची जी परिस्थिती तयार झाली
आज जर विचारात घेतला तर आवर्जून एका मोठ्या गावाचं नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे भडगाव, ज्या गावामध्ये 5300 मतं झाली आणि त्यापैकी 4068 मतं मला पडली. हे सांगण्याचं तात्पर्य काय, छोटं गाव लोक म्हणतात की हाताळताना सोपं असतंय, पण मोठ्या गावातल्या जनतेनं सुद्धा ज्या पटीत विश्वास टाकला, ज्या पद्धतीने त्या लोकांनी प्रेम दाखवलं आणि हे सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर काय असेल तर ह्या निवडणुकीत मी माझ्या खिशातले जर विचारात घेतलाचा तर 2.25 ते 2.5 लाख रुपये खर्च केलेले आहेत. उर्वरित सगळे पैसे हे तमाम जनतेनं, कुणी 5,000 दिले, कुणी 2,000 दिले, कुणी 500 दिले, कुणी 1,000 दिले, ज्याच्या ज्याच्या कुवतीप्रमाणे की मी बाबा ही निवडणुकीत माझं काहीतरी योगदान असावं. कुणी 8-8, 15-15 दिवस स्वतःच्या गाडीत पेट्रोल सुद्धा घेतलं नाही. तो स्वतः माणूस पेट्रोल घालून जेवण स्वतःच सकाळी घरातनं जेवून यायचा, संध्याकाळी घराला जेवायला जायचा, स्वतःची पाण्याची बाटली जरी घ्यायची झाली तर ती स्वतः घेत होता. म्हणजे जो माणूस ज्याला काम करता येतं येऊन त्यानं काम केलं, ज्याला काम करायला वेळ मिळत असेल नसेल त्या माणसाने काही प्रमाणात आर्थिकतेची मदत करण्याचं काम केलं. म्हणजे ही निवडणूक ही एक आजच्या निवडणुका आणि या सगळ्या गोष्टींचा जर गांभीर्यानं विचार केला तर मला असं वाटतंय की भविष्याच्या तरुण पिढीनं किंवा इतर सगळ्यांनी जर विचारात घ्यायचं झालं, जर आपण चांगल्या पद्धतीनं समाजाशी नातं जोडलं तर समाज आमच्याशी चांगल्या पद्धतीने नातं जोडतोय. ज्या पद्धतीची लोकशाहीची आज समाजात व्याख्या केली जात आहे ही व्याख्या माझ्या निवडणुकीला लागू पडत नाही. म्हणजे समाजकारण राजकारण करायला पैसा लागत नाही असं माझं ठाम मत आहे. कोण कशासाठी पैसे वाटतोय माहित नाही, पण जो घरापर्यंत पोहोचतोय त्याला पैसे द्यायला लागणार नाहीत, जो हक्काला जागा होतोय त्याला पैसे द्यायला लागणार नाहीत. पण आयत्या वेळी निवडणुकीच्या वेळी जो समोर जातोय त्याला त्याच्या पद्धतीने निवडणूक करण्यासाठी त्याची काय टेक्निक असेल ती त्याने वेगळी वापरली असेल. पण मला असं वाटतंय की ह्या पद्धतीने गेला तर सामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा एक विशिष्ट लेवल पर्यंत पोहोचण्यास कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही असं माझं मत असतं. काय वाटते, पैशाचं राजकारण राज्यात चालू आहे, देशात चालू आहे, तुमच्या निवडणुकीत त्याचा इफेक्ट झाला नाही? म्हणून मी म्हटलं मगाशी सुद्धा की या जनतेचे का, तर जनतेला आज जर विचारात घेतला तर समोरनं जे काही येत होतं ते 100% त्या पद्धतीचं होतं. पण माझ्या बाबतीत खरोखर असं म्हणजे एक कुणाला तरी स्वप्न पडते की काय म्हणायची वेळ तयार झाली 2 मिनिटासाठी आहे का. मी ज्या दिवशी एखाद्या गावात जात होतो त्यावेळी अशा मुंगीसारखी माणसं यायची. कोणतरी म्हणायचं की अमर तू माझ्या ह्याला आलतास, तू त्यावेळी काम केलतास, ह्यावेळी काम केलतास. तुमच्या लक्षात पण असेल? माझ्या लक्षात सुद्धा नसत होतं. तुम्हाला एक सांगतोय का, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं मी माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं वरदान कोणाला म्हणतोय तर ते तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन, प्रांत ऑफिसच्या दारात ते वडाचं झाड हेच आमचं ऑफिस होतं. आणि त्या वडाच्या झाडाखाली उभारून जो कोण एकटा काम सांगितलेला असायचा आणि चौघ न सांगता येणारी असायची ती ज्यावेळी गाठ पडायची आणि ते म्हणायचे की साहेब माझं हे काम आहे, दादा माझं ते काम आहे, आणि त्यांच्या सोबत मी प्रत्येक टेबलला जाऊ शकलो, त्या लोकांची सेवा हीच याचं उत्तर असणार आहे. अमरदा, तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढवली, कारखानाची निवडणूक लढवली, मला समजते तसं तुम्ही कॉलेजला पहिल्यांदा ज्या काही युआरच्या वगैरे निवडणुका असायच्या, या सगळ्या निवडणुका म्हणजे बारीक सारीक सहकारामध्ये असतील, लोकशाहीच्या असतील, सगळ्या निवडणुका तुम्ही लढवलेला. आणि आता जिल्हा परिषद निवडणूक, तुमच्या घरातले जिल्हा परिषद सदस्य होत्या, वहिनी तुमच्या, म्हणजेच काय काका तुमचे प्रकाशरावजी चव्हाण जिल्हा परिषद सदस्य होते, व्हाईस चेअरमन आहेत आपला, म्हणजेच एकंदरीत अनुभवातून गेलेला हात आणि ही तुमची निवडणूक. या सगळ्या निवडणुकीत ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला? ही निवडणूक एक वेगळं संदेश घेऊन जाणार आहे. माझी पंचायत समितीची सुद्धा निवडणूक अशाच पद्धतीने होऊन गेलेली होती. अपक्ष तुम्ही निघणार? मी त्यावेळी अपक्ष निवडून आलतो की कुणालाही वाटत नव्हतं की हे पोरग काय करणार आहे. कारण का माझ्या बरोबर जी पोरं फिरत होती त्या काळात माझं वय मला वाटतं 28-30 वर्षाचा, 30-31 वर्षाचा असणार. त्यावेळी मी निवडणुकीला उभारलेलो होतो. त्यावेळी सुद्धा माझ्या बरोबर होती ती बारकी एकदम लहान लहान पोरं, ज्यांना कुणाला मिसुरटे आल्यात, कुणाला याय नाहीत, अशा पद्धतीची पोरं असायची, प्रचारात पोरं असायची. जीएसटी एक 2-3 जर सोडलं तर उरलेली सगळी लहान लहान मुलं होती. पण जी लहान मुलं होती ती त्यांच्या घरातली नक्की त्याने माहिती होतं अमर चव्हाण ह्यो आमच्या वेळेला येतोय. हे त्या काळातलं सुद्धा तेच उत्तर होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा आज ही निवडणूक झाली. त्याच्यानंतर माझी मिसेस जिल्हा परिषदला उभा केल्या मी 2 मिनिटासाठी आहे का. मी जिल्हा परिषदला मिसेस उभारल्यानंतर माझ्या मिसेसांचा 180 मतांना पराभव झाला. पण पराभव झाल्यानंतर माझ्यासोबत जी कोलकेरी वहिनी निवडून आल्या आणि त्यांची मिरवणूक काढत असताना मी त्या मिरवणुकीतनं पाटणं फिरलोय.
म्हणजे मला पडलेल्याचं जराही दुःख वाटलेलं नव्हतं. लोकशाहीचा निर्णय. लोकशाहीचा निर्णय होता. मी असं त्या क्षणाला ठरवलं की मी अजून जिल्हा परिषदसाठी काहीतरी काम करावं लागेल, जास्ती काम. अजून काही लोकांच्या पर्यंत, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत मला पोहोचलं पाहिजेत. तेव्हा पुढच्या वेळची कुठली तरी निवडणूक आपल्याला तिथं सामोरं जावं लागेल. आणि मी त्या विचारानं त्या क्षणापासून पडलेल्या दुसऱ्या मिनिटातनं मी 2017 पासून 2017 पासून दुसऱ्या मिनिटापासून मी काम करत आलो. आणि आज मला म्हणजे माझा जे विजय आहे इतिहास केला. हा इतिहास करून टाकला. ह्याच्यासाठी काय असेल, मी केलेलं 5 वर्षातलं जनतेशी जोडलेलं नातं हेच त्याचं उत्तर असू शकतं. समाजकारण राजकारणाची खऱ्या अर्थानं कॉलेज पासून सुरुवात झाली, पण ती आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? आमच्या घरी आमचे आदरणीय चुलते जे प्रकाशरावजी चव्हाण साहेब म्हणतात, त्यांच्या सोबत आम्ही पाटणं फिरतच होतो 2 मिनिटासाठी ऐका. त्याच्यामुळं ते पूर्वी राजकारणात होते आणि त्यांच्या सोबत आम्ही काम करत होतो. आणि त्यांच्याकडेच आम्ही ही सगळी गुरु किल्ली घेतली म्हटले तर काय वावगं होणार नाही. त्यांच्याजवळच आम्ही त्यांच्याच तालमीत तयार झालेले आम्ही एक कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारांना आम्ही काम करत होतो. पण मध्यंतरीच्या काळात जरी आमच्यात काय झालं असलं तरी जे काही ट्रेनिंग मिळालं ते त्यांच्याकडनं. आणि त्यांच्या बरोबरीनं कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकर की त्यांनी आम्हाला म्हणजे इथंपर्यंत पोहोचवण्यात फार मोठा सिंहाचा आमच्या जीवनातला वाटा कोणाचा असेल तर कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांचं सुद्धा नाव घेतल्याशिवाय आम्हाला आमच्या म्हणजे इतर कुठल्याही विषयाचे हे करू शकत. कुपेकरांच्या सोबत असतेवेळी सुद्धा तुम्ही अग्रेसर असायचा, चव्हाण साहेबांच्यावर असतेवेळी सुद्धा तुम्ही अग्रेसर असायचा. थोडक्यात आपण थोडंसं मागे जाऊ. आपण ज्यावेळी प्रकाशराव चव्हाण ज्यावेळी विधानसभेला उभारलेले होते त्यावेळी पूर्ण सगळं मॅनेजमेंट असेल किंवा पूर्ण जे काही नियोजन असेल हे सगळं अमर चव्हाणांच्याकडे असायचं. मग ती निवडणूक कशी होती एकंदरीत, आणि चव्हाण कुटुंबाची गडिंग्लज तालुक्यात किंवा या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठापना लागलेली होती? 2004चा कालखंड असावा मला वाटतं. जन स्वराज मधनं चव्हाण साहेबांनी त्यावेळी विधानसभेची निवडणूक होती. त्यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघ नव्हता, गडिंग्लज विधानसभा मतदारसंघ होता, उत्तूर होतं. त्यावेळी आमचं वय लहान होतं, तसं 18-19 वर्षाचा असं कॉलेज जीवनातलं होतो. आणि त्यावेळी आम्ही काय कॉलेजची जी आमची कॉलेज जीवनातली जी पोरं होती त्या पोरांनीच काही ठिकाणी आम्ही बूथ ज्या गावात म्हणजे जिथं काय तरुण मंडळी गोळा करता येईल ती कॉलेजची तरुण मंडळी आमच्या संपर्कात आलेल्या त्यावेळी मुलांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रित करून त्यावेळी सुद्धा साहेबांच्या बरोबर काम करून चांगली मला वाटते 28 का 30 हजार मतं त्यावेळी सुद्धा चव्हाण साहेब 2 नंबरची मतं घेऊन तिथेही आम्ही हे केलेलं होतं. कशी झाली निवडणूक तरी ती? म्हणजे कुपेकर साहेबांच्या बरोबर ती लढाई होती आणि तालुक्याचा दृष्टिकोन होता की चव्हाण सगळं एकत्रित लढते, चव्हाणांची ताकद वाढले. कशी म्हणजे कसं पाहताय त्या निवडणूक? त्यावेळेचा थोडाफार चव्हाण साहेबांच्या बरोबर असणारी जी मंडळी होती ती ज्येष्ठ मंडळी होती गडिंग्लज तालुक्यातली. त्या सगळ्यांनी मिळून तो तसा त्यावेळी निर्णय केलेला होता. आम्ही त्यावेळी पोराटकीच होतो. म्हणजे त्यावेळी इतर निर्णयात काय आम्ही होतो असं कुठल्या म्हणायची गरज नाही. एक चुलत्यांचा निर्णय आहे, चुलत्यांच्या निर्णयाशी आपण संलग्न राहिलं पाहिजेत. बरोबर. आणि त्यावेळी आम्ही राहायलाच एकत्रित होतो. बरोबर. चव्हाण साहेबांनी आम्ही एकाच घरात कुटुंब एकत्रित होतं. त्यामुळं आम्ही त्यावेळी हे ना काम केलं. पण मोठी फाईट होईल वाटलं पण झालं. आम्ही साजेशी मतं घेऊ शकलो हे त्याच्यातनं. अमर चव्हाण सभापती झाले, अपक्ष निवडून सुद्धा सभापती झाले, तालुक्यात नव्हे जिल्ह्यात चर्चा झाली. त्या सभापतीच्या माझ्या ह्याच्यात खरं योगदान आदरणीय माजी आमदार कुपेकर काकींना द्यावं लागल. कारण का कुपेकर काकींचे आणि आमचे एकदम घरगुती संबंध होते. मी जरी अपक्ष निवडून आलेलो असलो तरी मला परत पक्षात घेतलं पाहिजेत किंवा बाबांना त्या पद्धतीच्या घरातनच त्यांना कायम सातत्यपूर्वक काकी सांगत होत्या, अमर पोरगा आपला आहे, त्या पोराला घेतलं पाहिजेत. पहिल्या टर्मला मला देऊ शकले नाहीत, पण दुसऱ्या टर्मला त्यावेळी कैलासवासी बाबा नव्हते आमच्या इथं, पण कुपेकर काकीनी त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन लावून मला सभापती केलं. मला त्या सभापतीच्या पदामुळे इतका मोठा जीवनात फार मोठा एक काय जर बघायला मिळालं तर काम शिकायला मिळालं असं माझं मत आहे. माझ्या जीवनातली पहिलीच निवडणूक, मी जिंकलेली पहिली निवडणूक, हरलेल्या लय होत्या त्याच्या आधी, लय वेळा हरलो तुम्ही, पण ती पंचायत समितीची जिंकल्यावर मला सभापतीचे पद मिळालं. आणि सभापती गडिंग्लज मध्ये काय करू शकतोय म्हणजे छोट्या मोठ्या सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत माझ्या जीवनात मला सगळ्यात मोठं शिकायला काय मिळालं असेल तर ते निर्मल ग्राम जी कैलासवासी RR पाटील साहेबांनी निर्मल ग्राम योजना काढलेली होती. तत्कालीन अध्यक्ष म्हणून संजय मंडलिक साहेब होते
आणि गडिंग्लज तालुक्यातली आमच्या 12 ते 13 गावं निर्मल झालेली नव्हती आणि 100% तालुका निर्मल करायचा ह्या विचारानं आम्ही त्या म्हणजे एक ते अभियान म्हणावं लागलं आणि अभियानच होतं निर्मल ग्राम अभियान. आम्ही ते हाताळलं की मुतनाळ असेल, मी नाव घ्या म्हटलं असं तर आता जी 17 गाव आहेत ते आजही मला पाठ आहेत, कारण का त्या गावात कुणाच्या घरात शौचालय नाही की एवढं आज एवढी दिवस त्याच्याला स्वातंत्र्य मिळून सुद्धा अजून सामान्य माणसाच्या घरात शौचालय न बांधता माणूस राहतोय. त्याची कारणं काय असतील तर त्याची कारणं आर्थिक किंवा त्याच्या इतर सगळ्या गोष्टींची जी असतील ती मला बघायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलो आणि त्याला शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केलं. आज मला वाटतं 12 का 13 हजार रुपये अनुदान आहे, पण त्या काळात 4,500 रुपये अनुदान होतं आणि 4,500 अनुदान देऊन आम्ही गडिंग्लज तालुक्यात 3200 काय 3500च्या दरम्यान शौचालय त्यावेळी बांधू शकलो. 2, 4, 5 महिने सकाळी गुड मॉर्निंग पथक असेल वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही जायचं? समाजात हो, स्वतः मी 5 वाजता गुड मॉर्निंग पथकाला 5 ला मी पंचायत समितीच्या दारात असत होतो. मला अभिमान वाटतोय माझ्या बरोबर पंचायत समितीचा 100 स्टाफ सकाळी 5 वाजता पंचायत समितीच्या दारात येत होता. आहे ना. पदाधिकारी जर ऍक्टिव्ह काम करायला लागला तर अधिकारी त्याच्याबरोबर करतात हे त्या काळात मला कळून चुकलं नाही. नाही हे काम खूप वेगळं होतं सर. पहाटे मॉर्निंगला जायचं, 100%. लोकांना जे नको आहे त्या सुद्धा गोष्टी कन्व्हिन्स करायच्या, म्हणजे किती काम मोठं होतं तुमच्यासाठी. चॅलेंज एक समाधानकारक काम होतं समाधान. एखाद्याचं. आणि सगळ्यात काय महत्वाचं असेल तर प्रशासनाशी सुद्धा त्या काळातले आभार मानायला लागतील. बरोबर. सकाळी शौचालय बांधावं आणि संध्याकाळी त्याचा अनुदानाचा चेक देत होते. हा म्हणजे कोण व्हिडिओ होती त्यावेळी? त्यावेळी केळकर साहेब म्हणून थोडे दिवस होते, त्याच्यानंतर चंचल पाटील म्हणून आल्या. चंचल पाटील व्हिडिओ होत्या. आमच्या काळात ते दोघेच केळकर साहेब आणि चंचल पाटील. म्हणजे प्रशासनात चांगलं तुम्हाला सहकार्य. सुंदर सुंदर चांगलं त्यांनी काम केलं. मला एक असं विचारायचं होतं तुम्हाला, एक तर राष्ट्रवादीमध्ये तुम्ही चांगले म्हणजे पहिल्या फळीतले कार्यकर्ते म्हणून ओळखला जायचा, पण भडगाव गणातून तिकीट का नाकारलं तुमचं पक्षाने?